नक्कीच. किती भेटले असतील बरं पापाला वाटेकरी मला सांगा. दूतांना एवढा आनंद झाला की आनंद होऊन ते सांगायला गेले आम्हाला, अहो तुम्ही तर 1-2 सांगितले होते पापाला वाटेकरी कोणी आहे का, इथे 100 भेटले पापाला वाटेकरी 100. निंदा करणारे, ती चर्चा करणारे. काय चर्चा? बाईनेच काहीतरी केला असेल, बाप्याचा काहीतरी, तिचा काहीतरी झाला असेल, तिनेच काहीतरी केला असेल. कोणाचा काय तर कोणाचा काय, काय काय तर्क वितर्क करतात. आणि म्हणून मौली ही वाईट कर्म जर आमच्याकडून घडली, पाप कर्म जर आमच्याकडून घडली, तर मग त्याच्यासाठी मांडलेला आहे पुढे अवघड यमदंड. यमदंड म्हणजे काय तर बघा, जो चुकतो त्याच्यासाठी खाली पण यम आहे आणि वर पण यम आहे. काय ज्याची लाईट मीटरवर आहे ना त्याला काही टेन्शन नसतो, पण ज्याचा आकडा आहे ना त्याच्यासाठी वायरमॅन म्हणजे कोण आहे? काळच आहे ना, यमच आहे ना. ज्याने तिकीट न काढता ट्रेन मध्ये चढलेला आहे त्याच्यासाठी टीसी म्हणजे कोण आहे? दंड करणाराच नाव. यम म्हणजे काय? यमदूत म्हणजे काय? दंड करणारा. दंड करणारा जो आहे तो यमदूत आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे जर लायसन नसेल ड्रायव्हिंगचा आणि अशा वेळेला जर तुम्हाला पकडलं आरटीओने, तर तुमच्यासाठी ते कोण आहे? दंड करणारेच आहेत ना, शासन करणारेच आहेत ना. ते शासन करणारे म्हणून त्यांना नाव यमदूत आहे. आणि इकडे हे शासन करणारे वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत त्यांना, पण शासन करणारेच आहेत. जी आपण आता कर्म करतोय ना ती कर्म आपल्याला आताही इथेच आपल्याला फेडायची येतात, आणि तीच कर्म आपल्याला नंतरही त्या ठिकाणी अनुभवायला येतात, फेडायला येतात. बरं का? आता माणूस डोळ्यामध्ये पाहून सुद्धा, प्रत्यक्ष पाहून सुद्धा त्याचा विचार करत नाही, हे दुर्दैव आहे. बरं का? प्रत्यक्ष डोळ्यात पाहूनही त्याचा विचार करत नाही, हे दुर्दैव आहे. तुम्ही अंतःकरणापासून स्वच्छ राहा, मनामध्ये स्वच्छ राहा. जेवढं तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. वाईट करायची वेळ आली बाजूला सारा. बरं का? पांडुरंग परमात्मा तुम्हाला सांभाळत असतो. पांडुरंग परमात्मा तुम्हाला सांभाळत असतो. आलं का लक्षात? तुमचा आदर्श लोक घेतील अशा प्रकारे तुमचं जगणं वागणं असेल, आदर्श घेतील. आता आज मी या ठिकाणी बसलेलो आहे, आज रमेश मामांच्या घरात हे प्रवचन चालू आहे म्हणून बोलतोय असं नाही, किंवा माझ्या समोर बाबा बसलेले कृष्ण बाबा म्हणून बोलतोय असं नाही. परवा ज्या वेळेला असोशाला कार्यक्रम होता त्यावेळेला पण बाबा तिथे होते, आणि तिथेही त्याच पद्धतीने एक विषय निघाला. तो विषय म्हणजे असा आहे की पापी माणसाकडे पाहून काही पापी माणसं आदर्श घेतील असं नाही, किंवा त्यांचाच आदर्श घ्यायला पाहिजे त्यांनी असं नाही. ती कर्म आपोआप माणसाकडे येत असतात. पण जी काही पुण्यकर्म करणारी माणसं असतात, जी काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं असतात, त्यांचा आदर्श अनेक लोक घेत असतात. ज्या वेळेला आम्हाला परमार्थ काय ते माहिती नव्हतं, ज्या वेळेला भक्ती काय ते माहिती नव्हतं, आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये गम भिन भन शिकत होतो त्यावेळेला तुम्ही ग्रंथ वाचन करत होते, हे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. तुम्ही असाल त्यावेळेला आमचे सकाराम शेठ असतील, अजून नाही बरीचशी माणसं असतील त्यावेळेला, पण माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. कुठे काही विधी असली काही करायची की बाबा तुम्ही पुढे असायचे, गणेश पूजन असेल किंवा काही असेल. बरं का? माणसाने आयुष्यामध्ये जी चांगली कर्म केलेली असतात ना त्याचं फळ भगवंत देतोच देतो. बरं का माऊली? म्हणून जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगा, जेवढं चांगलं जगता येईल जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करा. परिणाम काय? तुम्हाला चांगल्या प्रकारे विचार मिळतील, त्या ठिकाणी पुण्य गोळा होईल, आणि ते पुण्य तुम्हाला तारणार आहे. ते पुण्य तुम्हाला तारणार आहे. ज्या वेळेला आमच्याकडून काही घडतंय नाही घडतंय, पण आमच्याबद्दल वाईट विचार ज्या वेळेला एखादा करतोय की नाही, त्यावेळेला त्यांनी कितीही जरी ठरवलं, कितीही जरी काही करण्याचा प्रयत्न केला तरी पुण्य माणसाला तारत असतंय. चांगली कर्म माणसाला तारत असतात, पुण्यकर्म माणसाला तारत असतात. आपण बघितलं माऊली त्या ठिकाणी
की ज्या वेळेला मनुष्य निघून जातोय, ज्या वेळेला जीवात्मा म्हणून त्या ठिकाणी प्रवास करत असतोय, त्यावेळेला जे आज आपले वाटतात ते याच्या आधी नव्हते, आपले आज वाटतात हा भ्रम आहे, पुढे असतीलच याची गॅरंटी नाही. असतील जर वाटत असेल तर तोही भ्रम आहे. कारण जन हे सारे दिल्या घेतल्याचे, बर का. आणि मग त्या ठिकाणी जोपर्यंत संचित आहे, जोपर्यंत शिल्लक आहे, तोपर्यंत ज्या पद्धतीने विषयी कार्य करून घेतात त्या पद्धतीने माणसं ही सगळे आपले असतात. काही आतून सहकार्य करतात, काही बाहेरून सहकार्य करत असतात. जे विषय आमच्या आत आम्हाला त्रास देतात ना, तेच विषय एखाद्या माणसाचा आधार घेऊन व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. बरं का माऊली, जे विषय आमच्या आत आम्हाला त्रास देतात की नाही, समजा कामाने जर आतून उफाळून उठवला किंवा क्रोधाने जर आतून जर आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर तोच क्रोध व्यक्तीच्या कोणाच्या तरी अंतःकरणातून मनातून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेला ज्याला ती वेळ साधता आली त्याचं आयुष्य सार्थक झालं. व्यक्तीचा आधार घेत असतात. अगदी आपण नेहमी ऐकत असतो बघा, तुकोबांना भ्रष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे कदाचित वाईट विचार येईल असं त्यांना वाटलं, आणि म्हणून मग लोकांनी आधार कोणाचा घेतला? मंजिरीचा, त्याविषयीचा, व्यक्तीचा आधार घेतला. काम कोणाला करायचं होतं? कामाला. कार्य कोणाला करायचं होतं? कामाला. पण कामाने आधार कोणाचा घेतला? त्या व्यक्तीचा आधार घेतला, आणि त्या व्यक्तीला, त्या वेशेला सांगितलं तुकोबांकडे जायचं आहे, तिथे प्रयत्न तर करून बघ. पण बघा, संतांमध्ये एवढं सामर्थ्य. आम्ही अखंड संतांच्या संगतीला का पाहिजे? भगवंताच्या नामचिंतनामध्ये, अखंड नामस्मरणामध्ये का पाहिजे? खंड पडता कामा नाही. नामस्मरणात खंड पाडू नका, चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या कर्मामध्ये खंड पाडू नका. तुम्हाला सांभाळणारा पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंग परमात्मा ज्यांनी वेगळ्या हेतूने पाठवली ना, विषय आहेत बरं का ते. ती माणसं नाही, ती माणसं बाजूला ठेवा. माऊली तर त्याला म्हणतात खळ. त्यांना शब्द काय मांडलेला आहे माऊलींनी पसायदानामध्ये? खळ. खळ आहेत ते. आणि खळांनी कामाचा आधार घेऊन, त्या व्यक्तीचा आधार घेऊन त्या ठिकाणी तिला पाठवली. पण संतांमध्ये किती सामर्थ्य आहे? जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. कारण विषय सुख आम्हाला स्पर्शही करू शकत नाही. विषय सुख आम्हाला स्पर्शही करू शकत नाही माऊली. आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडत असतात, अनेक प्रसंग येत असतात की ज्या वेळेला कदाचित जर स्मरण देवाचं नसेल, भगवंताचं स्मरण नसेल, तर आपल्याकडून पटकन काहीतरी घडून जाईल अशा प्रकारचे प्रसंग येत असतात. आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, कोणाला सोडत नाही. ज्या मुखातून आम्ही भगवंताचं स्तवन करतोय ना, त्याच मुखातून पटकन एखादा अभद्र शब्द यावा अशा प्रकारे समोर प्रसंग घडत असतो. ती वेळ आम्हाला साधता आली पाहिजे. आम्ही कितीही शांत संयमाने कार्य करायचं ठरवलं तरी समोरचा मुद्दाम होऊन आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, समोरचा मुद्दाम होऊन आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत असेल, आम्हाला क्रोध कसा येईल, राग कसा येईल यासाठी प्रयत्न करत असेल, आम्हाला काय करता आलं पाहिजे? त्यावेळेला त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. ज्याला जमलं त्याला नाथ महाराज म्हणतात, शांती ब्रह्मनाथ महाराज. कोणाचा आधार घेतला? विषयांनीच ना. क्रोध यावा, राग यावा म्हणून आधार कोणाचा घेतला? व्यक्तीचा. काय सांगितलं? थुंकायचं त्यांच्या अंगावर, त्याला राग येऊन दाखवलं की झालं. बघा, अजून आपण पहिला जी ओवी आहे किंवा जे पहिलं चरण आहे ते सोडलं नाही. विषय, कारण मामांनी मला आधीच सांगितलंय अभंगावर बोला, बरं का. अजून सोडलं नाही आपण ते. आणि कितीतरी वेळा तो थुंकला असेल. काही 108च त्या ठिकाणी आकडा आहे, काही अजून आकडा असेल. आकडा महत्वाचा नाही. महत्वाचं काय माहितीये का? आमच्या अंगावर बोलता बोलता थुंका उडला तरी आम्हाला राग येतोय. तिथे प्रत्यक्ष थुंकायचं आहे समजून, आणि तेवढा वेळा जाऊन त्या ठिकाणी त्या गोदावरीच्या डोहामध्ये, त्या ठिकाणी गोदावरीमध्ये
स्नान करायचं आहे, स्नान करायचं आहे, त्या गंगेमध्ये स्नान करायचं आहे. बरं थकला आता, तोंडामध्ये थुकून थुकून सुकून गेला तोंड, घसा कोरडा पडला, कोरडा पडला घसा. आता त्राण राहिला नाही, जीव राहिला नाही थुकायला. तेव्हा नाथ महाराज बोलतात, दादा धन्य आहेस रे तू, धन्य आहेस दादा, धन्य आहेस. तुझे उपकार मी फेडू कसे फेडू दादा तुझे उपकार मी. म्हणजे काय झालं, अरे तुझ्यामुळे आज मला 108 आंघोळ्या घडल्या, नाहीतर एकदा स्नान केलं की घरी जायचो. कोणाचा आधार घेतला? असे अनेक व्यक्तिशा अनेकांचा आधार घेत असतात. पण दादा जर फसला, अडकला आणि त्याप्रमाणे कर्म करायला लागला तर तुम्ही परमार्थिक असा, भक्ती करणारे असा, देवाचे आवडते तुम्हाला वाटत असेल मी देवाचा आवडताय, पण विषयांचे सुख वाटे बहुगोड, पुढे अवघड यमदंड मौली, चुकी कोणाला सोडत नाहीत, कोणालाच सोडत नाही. कोळसा किती उघळला तर तो सफेद होईल, बरं तसं कलंक आहे, बरं का मौली, तसं कलंक. पाप कर्म किती जरी काही जरी आम्ही केलं तरी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये कधीच होत नाही. पापाचं रूपांतर पुण्यात होईल, काय केलं तर पुण्यात होईल, काहीही करा पुण्यात होणार नाही. आणि पाप कर्म जर घडली तर मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, बहुसाल म्हटलेलं आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत ते पाप संपत नाही तोपर्यंत, पाप संपत नाही तोपर्यंत मारिती, झोडीती. मग पुढे म्हटलेलं आहे बरं का, काय त्रास आहे बरं तिथे? असी पत्र तरुवरे खैराचे इंगळ, निघतील ज्वाल तैल पाकी. तिथलं ते नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी पण आपल्या अंगाचे शहारे उभे राहतात. तलवारीच्या पातीची धार असलेली झाडं, त्या झाडांना खेटून जाणं. खैराचे इंगळ म्हणजे जे सहज आणि लवकर विझत नाही, ज्यांना सहज वरती राखाडी लवकर येत नाही ना, बाकीचे बरेचसे जे असतात ना त्यांना लगेच राखाडी येते वरती, म्हणजे सहज शांत होतात. पण खैराचे इंगळ लवकर शांत होत नाहीत, बरं का. तैल पाकामध्ये टाकलं जातंय, त्या ठिकाणी उकळत्या तेलामध्ये टाकलं जातंय. असं म्हटलेलं आहे की जर इकडे आम्हाला एखाद्या सुंदर स्त्रीला मिठी मारायची जर इच्छा झाली तर तिकडे आम्हाला लोखंडी तप्त खांबाला धरून बांधून मिठी मारावी लावतातच. महिलांचंही तसंच आहे. कर्म चुकली की मरणोत्तरचा प्रवास त्याप्रमाणे आहे. आणि कर्म जर चांगल्या प्रकारे घडली तर आताही प्रवास चांगला आहे आणि नंतरचाही प्रवास चांगला आहे मौली, बरं का. आणि मग पुढे मांडलेलं आहे, मग पुढे सांगितलेले, तप्त भूमीवरी चालविती पायी. आता जर पाहायला गेलं तर एवढी जमीन आता इथे तापलेली असते, आता खाली मृत्यू लोकांमध्ये एवढी जमीन तापलेली आहे की आपण बिना चपलीचे काही काळ चालू शकत नाही, काही वेळ चालू शकत नाही. त्या ठिकाणी तापलेली ऑलरेडी वाळू आहे, नुसती माती नाही, वाळू आहे. आणि वाळूवरून चालवतात. दुर्भाग्य काय माहितीये का मौली, एवढं ऐकूनही आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही ना, हे दुर्भाग्य आहे, नाही का. ऐकून आपण ऐकावं का, परिवर्तन झालं पाहिजे म्हणून ऐकावं की नाही? ऐकावं कशासाठी माणसाने? परिवर्तन झालं पाहिजे म्हणून, बदल झाला पाहिजे म्हणून ऐकावं. कितीही वेळा सांगून सांगून जर मुलगा ऐकतच नसेल तर शेवटी बाप काय बोलतो, आता सांगून मी कंटाळलो, आता माझ्यामध्ये सांगण्याची कॅपॅसिटी राहिली नाही. तसे संतही सांगतात, प्रत्येक वेळेला सांगायचा प्रयत्न करतात, प्रत्येक वेळेला हिताचं मार्गदर्शन करण्याचं काम करतात. आणि संत फक्त हिताचंच सांगत असतात, बाकी काय नाही, हिताचंच सांगत असतात, बरं का. जो तुकोबांनी जे काही मार्गदर्शन केलं, माऊलींनी जे काही मार्गदर्शन केलं, आता तसं जर पाहायला गेलं तर अख्खी गीता निर्माण झाली काय करायचं आहे हे सांगता सांगता. कर्म काय आहेत आमची, काय कर्म आम्ही केली पाहिजेत, ही कर्म सांगता सांगता संपूर्ण गीतेची रचना आहे, संपूर्ण गीता आहे. त्याच्यामध्ये अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना दिलेली उत्तर आहेत, भगवंताने दिलेली उत्तर आहेत, बरं का.
आम्ही श्रवण केलं पाहिजे आणि तो बदल आमच्यामध्ये घडला पाहिजे, ते परिवर्तन आमच्यामध्ये घडलं पाहिजे, परिवर्तन आमच्यामध्ये घडलं पाहिजे. किती परिवर्तन घडलं पाहिजे? आम्ही ज्या वेळेला श्रवण करता 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 त्या देवाशी एकरूप होतो ना, त्या भक्तीशी, त्या परमार्थाशी, त्या विचारांशी एकरूप होतो ना, त्यावेळेला आमचं कार्य काहीही उरत नाही. कार्यकरण आम्ही सगळं काही करत असतो, संसार करत असतो, प्रपंच करत असतो, जे काही असेल ते सगळं, पण त्याला कारण एकच असतंय, हरीर करता हरीर भोगता. म्हणजे संत तर म्हणतात की तुम्ही अन्न सेवन करता करता जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर देव तृप्त झाल्याचं समाधान तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही तो तृप्त होतातच होतात. उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म. आणि मग तो यज्ञ कोणी लावलेला आहे? जठराग्नी प्रज्वलित कोणी केलेला आहे? आपण. तो जठराग्नी जो प्रज्वलित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आहुती टाकतो, घास टाकतो ना, ज्या वेळेला आम्ही त्या पद्धतीने ती क्रिया करत असतो ना, त्यावेळेला हरीर करता हरीर भोगता असतो. हरीर करता हरीर भोगता. बरं का मौली? दुर्वास ऋषींना जेवण घेऊन जायचं आहे, नैवेद्य घेऊन जायचं आहे, पण इकडे गंगेला पूर आलेला आहे. सगळ्या नारींनी ते नैवेद्य तयार केला, सगळ्यांनी ती ताटं तयार केली. 16 सहस्र नारी ना, 16 सहस्र नारी. बरं का? त्यापैकी अनेक नारींनी ताटं तयार केली आणि दुर्वास ऋषींना नैवेद्य घेऊन जायचंय. पण बघितलं तर गंगेला पूर आहे. मग करायचं काय? भगवंताला विनंती केली, भगवंताकडे आल्या, भगवान श्रीकृष्णांना विनंती केली, देवा गंगेला पूर आलेला आहे, ऋषींना नैवेद्य घेऊन जायचं आहे, काय करावं? जा म्हणे त्या गंगेच्या चरणी प्रार्थना करा. काय? आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाटते. भगवान श्रीकृष्ण हा देव जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. आणि मग ज्या वेळेला भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवला, जाऊन प्रार्थना केली, इकडची गंगा इकडे राहिली, इकडची गंगा पाणी इकडे राहिलं, मध्ये वाट दिली. ज्या वेळेला सगळ्या नारी त्या बाजूला गेल्या त्यावेळेला पुन्हा ती गंगा तुडुंब व्हायला लागली. दुर्वासांनी ताट नैवेद्य ग्रहण केला मौली, कित्येक ताट नैवेद्य ग्रहण केला. पण आता परत जायला पाहतात तर पूर आहे. तिकडे देवाला प्रार्थना केली, आता इकडे कोणाला सांगावं म्हणून ऋषींना सांगितलं, मुनी महाराज आम्हाला पलीकडे जायचंय, पूर आलेला आहे. जाना म्हणे तिकडे प्रार्थना करा की हा ऋषी जर निराहारी असेल. काय निराहारी? एक ताट नाही खाल्लं, कित्येक ताट नैवेद्य ग्रहण केलेला आहे, पण निराहारी असेल तर आम्हाला वाट दे. त्या ऋषींच्या वचनावर विश्वास ठेवला आणि येऊन प्रार्थना केल्याबरोबर ती गंगा ओसरली गेली. वाट दिली. वाट दिल्यानंतर भगवंताला येऊन प्रार्थना केली सगळ्यांनी आणि विचारलं, देवा असं काय? त्यावेळेला देवानं सांगितलं, हरीर करता हरीर भोगता. ज्या वेळेला आम्ही अन्न सुद्धा घेताना, बरं का, जनी भोजनी नाम वाचे वदावी, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. बरं का? हा जेवणाचं उदाहरण दिला. प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक कार्य करताना भगवंताचं नामस्मरण करा. जर भगवंताचं नामस्मरण करताना आम्ही सगळी कर्म, सगळं कार्य जर करत असू तर आमचा संसार संपलेला असेल, त्या ठिकाणी संसाराचं रूपांतर परमार्थात झालं असेल. संत काय म्हणतात? घरामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना मी कोण्या व्यक्तीची सेवा करत नसून व्यक्तीच्या रूपाने देव सेवा स्वीकारतोय. वाटसरूच्या रूपाने देव आलेला आहे
अतिथी देवो भव, पाहुण्याच्या रूपाने देव आलेला आहे. आचार्य देवो भव, जे मला गुरु प्राप्त झालेले आहेत, देवाच्या रूपाने प्राप्त झालेले आहेत. मातृ देवो भव, पितृ देवो भव. ज्या वेळेला श्रुतींच्या वचनाप्रमाणे आम्ही वागायला जगायला लागू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या त्रासाची भीती आम्हाला नसेल. अन्यथा अग्निस्तंभ वाही कवटाळीती, आता सांगितलं ना, कवटाळीती अग्निस्तंभ, असा अग्नीचा ज्वाळ निघत असलेला स्तंभ, त्याला मिठी मारायला लागते. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष ज्या वेळेला अनुभवलं म्हणजे काय, ज्या वेळेला बघितलं, इथे कित्येकांची अवस्था अनुभवली आणि ती सगळ्या प्रकारची अवस्था बघितल्यानंतर तुकोबा म्हणतात, म्हणून तुका येतो काकुलती. काकुलती येतात तुकोबा आपल्याला, काकुलती येऊन सांगतात आपल्याला, दादा झालं ते आता बस करणार, किती आती करणार, किती आती करणार. शेवटी आती तिथे माती व्हायची वेळ येते ना. मत्सर एखाद्याचा करावा किती करावा बाबा, एखाद्याचा तिरस्कार करावा किती करावा, मर्यादा असते ना, मर्यादा असते की नाही प्रत्येक गोष्टीला. एखाद्याविषयी वाईट विचार करावा किती, मर्यादा असते प्रत्येक वयाला, बरं का. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टी बघितल्या तुकोबांनी. बरं, संसारिक माणसाकडे हे सगळे विषय आहेत, ठीक आहे, त्याला जाणीव नाही, त्याला मार्गदर्शन नाही, त्याला कळत नाही. पण परमार्थिक माणसाकडे सुद्धा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाकडे सुद्धा नको. एक अहंकार जर आला ना माऊली, तर अभिमाने उठे मत्सर. अभिमान आला, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, लगेच समोरच्याचा तो मत्सर करणार, हे चल तू माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेस, त्याला काय येतंय, त्याला काय जमतंय, चल बाजूला हो. अभिमान आला ज्ञानाचा, त्याच्यापेक्षा मला जास्त येत आहे, माझा अभ्यास जास्त आहे त्याच्यापेक्षा, माझं पाठांतर आहे. अभिमान आला, विषय संपलो. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. तुम्ही जर नम्रतेने माऊली कार्य करत असाल, देव कार्य, धर्म कार्य, भगवंत तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी करणार नाही, कधीच कमी काही करणार नाही, कधीच नाही काही कमी करणार, बरं का. किती मोठं संकट येऊ द्या, तुम्हाला उभं राहायला सामर्थ्य देव देत असतो, भगवंत देत असतात. आणि ही प्रचिती आपल्याला माऊली, प्रचिती. किती मोठी संकट येऊ द्या, आज बरोबर उभं राहता येते, बरोबर सामर्थ्य. आणि तुमच्या स्वप्नात पण नसेल, तुमच्या मनातही नसेल ना, अशी चांगली गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते, चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. जेव्हा चांगलं होत राहतंय ना, तेव्हा ते समाधान आपल्याला प्राप्त होत असते. आणि ते समाधान आपल्याला सांगून जातंय काय माहितीये का, आपल्या स्वभावाचं, आपल्या जगण्याचं, वागण्याची ही प्राप्ती आहे आपल्याला, हे फळ आहे आपल्याला, बरं का. स्वतः सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार केला पाहिजे, स्वतः आनंदी होता होता इतरांच्याही आनंदाचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने कर्म जर आपल्याकडून घडली तर पांडुरंग परमात्मा आपल्यावर कृपा करणार आहे. आणि म्हणून आज ह्या जगाची परिस्थिती पाहून, या कलियुगाची परिस्थिती पाहून, कलियुगातील आचरण पाहून, जगणं वागणं पाहून तुकोबा काकुलतीने सांगतात, काकुलती येतात. काय म्हणून तुका येतो काकुलती, पुरे याता याती गर्भवास. सार्वजनिक शौचालयामध्ये आपण किती वेळ बसू शकतो सांगा बरं, किती वेळ बसू शकतो. कधीतरी येता जाता जायचं आलं ना तरी लवकर माणूस विचार करत नाही, बरोबर आहे की नाही मामा. सार्वजनिक वॉशरूम असतो, त्याच्यामध्ये किती वेळ मनुष्याला जाऊन तिथे असं वाटतंय, एकदा जातोय कधी आणि एकदा पूर्ण होतंय कधी आणि बाहेर निघतोय कधी. मामा खरंय की खोटं आहे. आपली देहाची जी निर्मिती आहे ना, ती मल मूत्र आणि ओख आजूबाजूला, निर्मिती कशापासून आहे, त्याच्यापासूनच आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा पुतळा येथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे, मातेच्या शोणित पित्याचे नेत, संपर्क झाला जननी गर्भात. आणि म्हणून जर गर्भवास थांबवायचा आहे, उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे खटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, थांबवायचं आहे ना, तर मग त्यासाठी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामचिंतन केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण आपल्या सर्वांकडून घडावं, परमार्थ भक्ती देवपूजा आपल्या सर्वांकडून घडावी, अशी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतो. आणि बाबांच्या